राज्य लोकसेवा आयोगाच्या भूमिका बदलाची। जो पेपर आधी फुटला नव्हता तो पेपर फुटल्याचं अखेरीस राज्य लोकसेवा आयोगाला मान्य करावं लागलंय। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये राज्य लोकसेवा आयोग म्हणतोय की ही पेपर फुटी प्रेम प्रकरणामुळे झालेली आहे। हा राज्य लोकसेवा आयोगाचा बचाव मांडला जात असताना त्यांनी असंही कळवलंय, मोरीसाठी बापानं पेपर फोडला, ऋतुजा पाटीलनं फुटलेला पेपर प्रेमाखातर प्रियकराला दिला। प्रश्नपत्रिका प्रियकराला मिळाली खरी, पण नंतर प्रेमभंग झाला आणि प्रेमभंगातून प्रियकरानं ऋतुजाच्या विरोधातली तक्रार सार्वजनिक केली आणि तिथून हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे। आमच्या सहकारी आणि प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आता आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। भाग्यश्री, या प्रकरणामध्ये असलेल्या व्यक्तींची नावं सांगा। कोण कोणावर प्रेम करत होतं, कोणी कोणासाठी पेपर विकत घेतला, कोणी तक्रार केली? नक्कीच आपण बघितलं तर यामध्ये जवळपास 6 जणांचं सध्या रॅकेट जे आहे ते समोर येताना पाहायला मिळते। सुरुवातीला जर आपण बघितलं तर समन्वय अधिकारी जो असतो परीक्षेचा त्याच्यापासून आपण सुरुवात करूया। ज्यांचं नाव आहे विश्वेश्वर नकाते। विश्वेश्वर नकाते यांनी हा पेपर 19 मार्चला आयोगाच्या कार्यालयाच्याच खाली असलेल्या पार्किंग मध्ये एक लेंडवे नावाचे गृहस्थ होते, जे अप्पर सचिव म्हणून काम करत होते, ज्यांचं नाव अभिजित लेंडवे असं आहे, त्यांना दिला। आणि त्या लेंडवेंनी त्यांच्या समोरच म्हणजे नकातेंच्या समोरच तो जो पेपरचा संच होता तो थेट एका आणखीन व्यक्तीला दिला, ज्याचं नाव आहे गोपाळ मराठे। गोपाळ मराठेंनी तो संच 22 तारखेला प्रवीण पाटील या नावाच्या एका व्यक्तीला दिला। आता हे गोपाळ मराठे कोण आहेत तर हे कक्ष अधिकारी आहेत। आपण बघितलं की अभिजित लेंडवे जे आहेत ते अप्पर सचिव आहेत आणि विश्वेश्वर नकाते जे आहेत, जे पहिलं नाव मी घेतलं ते आहेत समन्वयक अधिकारी। हे 3 झाल्यानंतर प्रवीण पाटील पर्यंत तो संच आला। बरं, हा 294 नंबरचा संच होता। प्रवीण पाटील पर्यंत आल्यानंतर त्यांनी थेट तो पाथर्डी फाट्याला अमृत पाटील नावाच्या व्यक्तीकडे दिला। अमृत पाटील यांचीच मुलगी ही ऋतुजा पाटील। ऋतुजा पाटीलला तो संच मिळाला, तिने अभ्यास करायला सुरुवात केली आणि हा अभ्यास करता करताच तिने आपला प्रियकर असलेल्या गौरव पाटील उर्फ ऋषिकेश गांगुर्डे याला व्हॉट्सअपद्वारे सांगितलं की काही टेन्शन घेऊ नकोस, आपल्यापर्यंत प्रश्नपत्रिका पोहोचलेली आहे। त्यानंतर परीक्षा झाली, त्याचा निकाल समोर आला। त्या निकालामध्ये ही जी मुलगी आहे ऋतुजा पाटील ही यादीमध्ये 7व्या क्रमांकावर आली। दरम्यान या ऋषिकेशचं आणि ऋतुजाचं प्रेम प्रकरण होतं जे तुटलेलं होतं आणि याचा राग जो आहे तो ऋषिकेशने ठेवून तक्रार केली असं सध्या समोर येते। ठीक आहे, पण यांच्या प्रेमभंगामुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला असं आपल्याला या बातमीतून कळलं। धन्यवाद या सगळ्या तपशिलासाठी।